नमस्कार. बी ए भाग 3 राज्यशास्त्र विभाग, राज्यशास्त्र पेपर नंबर 11, पाश्चात्य राजकीय विचार भाग 1. या पेपरमध्ये यापूर्वी आपण 3 विचारवंत किंवा 3 टॉपिक पूर्ण केलेले आहेत. ते म्हणजे प्लेटो, अरिस्टॉटल, मॅकियावेली. यानंतर चौथा विचारवंत किंवा चौथा टॉपिक जीन जॅक रोसो. त्याचा जीवन परिचय व ग्रंथरचना हा भाग आज आपण पाहणार आहोत. रोसो हा विचारवंत युरोप खंडातील 18व्या शतकाच्या उत्तरार्धामधील विचारवंत, तो म्हणजे फ्रेंच तत्त्वज्ञ जीन जॅक रोसोचे स्थान महत्त्वपूर्ण मानले जाते. बुद्धिवादाचे व प्रबोधनाचे युग म्हणून तो काळ जगाच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. फ्रेंच प्रबोधन आणि फ्रेंच राज्यक्रांती या दृष्टीने रोसोचे कार्य महत्त्वपूर्ण समजले जाते. फ्रेंच राज्यक्रांती रोसोच्या मृत्यूनंतर 11 वर्षांनी झाली असली तरी या क्रांतीला स्फूर्तिदाता किंवा प्रेरक म्हणून रोसोने फार मोठी कामगिरी बजावलेली आहे. जीन जॅक रोसोचा जन्म स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे 18 जून 1712 रोजी एका गरीब कुटुंबात झालेला आहे. त्याचे मूळ घराणे फ्रेंच होते. त्याच्या पित्याचे नाव इजाक होते. त्याचा व्यवसाय घड्याळे तयार करणे हा होता. रोसोच्या मातेचे नाव सुजान बर्नार्ड असे होते. रोसो जन्मताच तिचे निधन झाले. पुढे रोसोचा सांभाळ त्याच्या आत्याने केला. लहानपणी रोसो अत्यंत अशक्त, रोगट व क्रश होता. बालपणी त्याच्या मनावर काल्विन प्रणीत कट्टर ख्रिश्चन धर्माचा संस्कार झाले. त्याचे प्राथमिक शिक्षण बॉशे येथे झाले. तेथे तो लॅटिन भाषा शिकला. पुढे काही दिवसांनी एक शिल्पकाराच्या हाताखाली त्याने शिकाऊ उमेदवार म्हणून काम केले. परंतु या शिक्षणाला कंटाळून तो सेवा येथे गेला. पुढे त्याला कॅथोलिक पंथाचे शिक्षण घेण्यासाठी ॲनेसी येथे पाठवण्यात आले. तेथे तो मॅडम डी वारेन्स या श्रीमंत बाईकडे राहिला. तिचा तो विद्यार्थी, सेवक व प्रियकर म्हणून तेथे राहिला.
त्यावेळी रुसोचे वय 18 वर्षाचे होते व त्याने स्वतःच्या चरितार्थासाठी आणि काही करणे आवश्यक होते. त्याला बासरी वाजवण्याचा छंद होता. हळूहळू तो संगीताचा शिक्षक बनला. त्याने संगीताची नवी लिपी शोधून काढली, परंतु पॅरिसच्या संगीत तज्ज्ञांनी त्याची लिपी पद्धती अमान्य केली. इसवी सन 1742च्या दरम्यान मॅडम दी वॉरेन्स हिच्याशी त्याचे भांडण झाल्याने तो पॅरिस येथे राहू लागला. पुढे व्हेनिस येथे राजदूताच्या कचेरीत त्याने एक साधी नोकरी केली, परंतु नोकरीतही तो अयशस्वी ठरला. अशा रीतीने रुसोला सामान्यांचे व दारिद्र्याचे जीवन जगावे लागले. त्यामुळे त्याच्या मनात समाजातील उच्चभ्रू प्रतिष्ठित लोकांच्याविषयी घृणा, तिरस्कार व द्वेष निर्माण झाला. पॅरिसला गेल्यानंतर तो एका साध्या जुन्या हॉटेलमध्ये राहू लागला. तेथे एक 22 वर्षाचा तेरेज लवारस नावाची मुलगी शिवणकाम करीत असे. रुसोचा तिच्याशी स्नेहसंबंध वाढला. बुद्धीने अत्यंत मंद, साधी व शांत स्वभावाची अशी ही अशिक्षित तेरेज रुसोची सहचारिणी बनली. तिच्यापासून रुसोला 5 अपत्ये झाली, परंतु रुसोने ती 5 अपत्ये अनाथ आश्रमात नेऊन दिली. दारिद्र्यामुळे संगोपनाची जबाबदारी पेलणार नाही, यामुळे त्याने आपली सर्व मुले अनाथ आश्रमात स्वाधीन केली. रुसोने अडाणी अशा सामान्य प्रतीच्या स्त्रीची सहचारिणी म्हणून निवड का करावी, असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा असे म्हणता येईल की रुसोला शिक्षण, सुशीलता, सभ्यपणा, सुसंस्कृतपणा, सद्वर्तन या गोष्टी कृत्रिम व बनावट वाटत होत्या. सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठेचे खोटे कवच पांघरणारी ती लबाडी, अप्रामाणिकपणा वागणारी उच्चभ्रू माणसे रुसोला आवडत नव्हती. त्यामुळे अत्यंत साध्या घरात, गरिबीचे, साधेपणाचे, परंतु तेरेजच्या सहवासात उत्कृष्टतेने जीवन घालवण्यात रुसोला परम सुख वाटत होते. रुसोला अत्यंत कष्टाचे, दारिद्र्याचे असे खडतर जीवन जगावे लागत असताना 1749 त्याच्या या जीवनाला कलाटणी देणारी एक घटना घडली. दी जीन शहराच्या अकादमीने एक निबंध स्पर्धा जाहीर केली. विषय होता विज्ञानाच्या पुनर्स्थापनेने मानवी वर्तन शुद्ध केले आहे की भ्रष्ट केले आहे. रुसोने या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. विज्ञानाने माणसे आळशी, परावलंबी बनली असून त्यांची विक्रमी, साहसी वृत्ती लोप पावली आहे. विज्ञानाच्या व कलेच्या विकासामुळे मानवाच्या वागण्यात बाह्यकारी, दिखाऊपणा, अप्रामाणिकपणा, कृत्रिमपणा बोकाळला आहे. सुसंस्कृतपणाच्या पोकळ बुरख्याखाली लोक प्रामाणिकपणा, निस्वार्थीपणा, सत्यनिष्ठा यांना पारखे झाले आहेत. विज्ञानाने माणसे लबाड, भ्रष्ट, स्वार्थी आणि निर्दयी बनली आहे. माणसाच्या ठिकाणी शूद्रता येऊन गुलामगिरी वाढीला लागली आहे. विज्ञानाच्या पूर्वी
माणसे साधेपणाने प्रामाणिकपणाने सुखी जीवन जगत होते. तेच मानवी जीवनाच्या दृष्टीने खरे सुवर्णयुग होते, असे विचार रुसोने आपल्या निबंधात मांडले होते. रुसोला दी जीनच्या अकादमीत पहिले पारितोषिक मिळाले आणि त्याचबरोबर त्याला प्रसिद्धीही मिळाली. नंतर 1754 साली दी जीनच्या अकादमीने दुसरी निबंध स्पर्धा घेतली होती. मात्र या स्पर्धेत रुसोला दुसरे पारितोषिक मिळाले. रुसोने 1955 मध्ये डिस्कोर्स ऑन पॉलिटिकल इकॉनॉमी हा लेख ज्ञानकोशासाठी लिहिला. हा लेख राजकीय अर्थशास्त्र या नावाने पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला. पुढील काळात 1758 ते 1766 या पर्यंतच्या काळात रुसोने अनेक ग्रंथ लिहिले. सोशल कॉन्ट्रॅक्ट, इमेल यासारख्या महत्त्वाचे ग्रंथ लिहिण्याचे कार्य रुसोने पूर्ण केले. 1766 मध्ये रुसो इंग्लंडला गेला. इंग्लंडमध्ये त्याची कीर्ती फार पसरलेली होती. लोक त्याला पाहण्यासाठी खूप गर्दी करत असत. आपल्या इंग्लंडच्या वास्तव्यात त्यांनी ब्रिटिश शासन पद्धतीचे अगदी बारकाईने निरीक्षण केले होते. 1767 मध्ये रुसो फ्रान्समध्ये परत आला. त्याने आपले लिखाण चालू ठेवले होते, परंतु त्याला मानसिक विकृतीने पछाडले होते. भीती, संशय, नैराश्य, वैफल्य यामुळे रुसो मानसिक विकृतीच्या भयानक अवस्थेत बसला होता. या अवस्थेतच त्याने 1778 मध्ये पॅरिसपासून 20 मैलावर इरमेन व्हिले या गावी रुसोचे निधन झाले. रुसोचा देह इरमेन व्हिले येथील एका सरोवराच्या काठी पुरला गेला. फ्रान्सच्या क्रांतीनंतर विजयी क्रांतिवीरांनी घोषणांच्या प्रचंड आवाजात क्रांतीच्या या प्रेरक आणि स्फूर्तिदात्या महापुरुषाचा देह तिथून बाहेर काढून वाजत गाजत गौरवाने आणि सन्मानाने पॅरिसला आणून स्मशानभूमीत व्हॉल्टेअरच्या शेजारी समाधिस्थ केला होता. रुसोचे ग्रंथ. रुसोने अनेक ग्रंथ लिहिले आहेत, परंतु जगामध्ये आज जी त्याची ख्याती आहे ती त्याच्या सामाजिक करार या ग्रंथामध्ये. रुसोने पुढील काही महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. पहिला राजकीय अर्थशास्त्रावरील संवाद. दुसरा सामाजिक करार 1762 लिहिला. एमिल शिक्षणावरील ग्रंथ 1762 मध्ये लिहिला. रुसोच्या आठवणींनी स्मृती सांगणारा त्याचा ग्रंथ 1765 ते 1770 या कालखंडात लिहिला. वरील ग्रंथाशिवाय रुसोने अनेक लहान मोठे ग्रंथ लिहिले. त्याच्या विचारावर प्लेटो, अरिस्टॉटल, हॉब्ज, लॉक यांच्या विचाराचा प्रभाव पडला होता. काही प्रमाणात मॅकियावेली, मॉन्टेस्क्यू यांच्या विचारांचा प्रभाव त्याच्यावरती पडलेला दिसतो. त्याचा जो सामाजिक करार सिद्धांत आहे किंवा ग्रंथ आहे, तो ग्रंथाची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. रुसोने इसवी सन 1762 मध्ये सामाजिक करार हा ग्रंथ लिहिला. सामाजिक करार या ग्रंथातील राजकीय विचारामुळे रुसो जगप्रसिद्ध विचारवंत ठरला. 1789 मध्ये जी फ्रेंच राज्यक्रांती झाली तिची प्रेरक शक्ती म्हणजे हा ग्रंथ होय. सामाजिक करार या ग्रंथातील तत्त्वे आणि घोषणा यांचा क्रांतिकारकांच्या मनावर फार मोठा पगडा बसला होता. बुद्धीपेक्षा भावनेवर जास्त भर देऊन रुसोने ग्रंथ लिहिला होता. त्यामुळे त्याच्या राज्यक्रांतीवर
फार मोठा प्रभाव पडला होता आणि म्हणूनच क्रांतीचा अग्रदूत म्हणून त्याची जगभर ख्याती झाली. रुसोचा सामाजिक करार हा ग्रंथ 4 पुस्तकात विभागला असून त्यात पुढील विषयांचा समावेश केलेला आहे. पुस्तक क्रमांक 1 प्राथमिक अवस्थेतील समाज, सामाजिक करार, राज्यसंस्था, मालमत्ता इत्यादी विषयक विचार. पुस्तक क्रमांक 2 सार्वभौमत्व, कायदा, कायद्याचे वर्गीकरण आणि लोक याविषयीचे विचार. तिसरं पुस्तक आहे राज्याचे प्रकार, शासनसंस्थेचे वर्गीकरण, लोकशाही, राजेशाही, उमरावशाही, संमिश्र शासन पद्धती, राजकीय समाज इत्यादी विषय. आणि चौथं पुस्तक आहे मतदान, निवडणुका, लोकपाल संस्था, हुकुमशाही, नागरी धर्म इत्यादी विचार. अशा प्रकारे 4 पुस्तकांच्या आधारे प्लेटोने सामाजिक करार हा ग्रंथ लिहिला होता आणि त्यामध्ये वेगवेगळे विषय अभ्यासले होते. अशा प्रकारे जीवन परिचय आणि ग्रंथरचना हा भाग आपण पाहिलेला आहे. पुढील तासात रुसोचे मनुष्य स्वभावासंबंधीचे विचार हा भाग आपण पाहणार आहोत. थँक्यू.